ठिकाणी परभणीत येतोय। मला एवढंच कळतंय यांनी जे काही आयोग नेमला या आयोगानंतर आम्ही सांगू वगैरे वगैरे, पण ज्या घरामध्ये एक गरोदर महिला जी 1.5 महिन्याचं बाळ त्या ठिकाणी बाळंतीण महिला ती कोणावर हल्ला करायला गेली होती किंवा कोणावर तिने कुठलं कायदा सुव्यवस्था बिघडायला गेली होती, घरात जाऊन जर त्या गरोदर महिलेला तुडू तुडू तुम्ही मारत असाल आणि त्याची एव्हिडन्स असताना सुद्धा जर तुम्ही आयोगाचा वाट बघत असाल तर मग कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रशासनाच्या गप्पा कलेक्टर आणि एसपी साहेबांनी करू नये। मला या ठिकाणी स्पष्ट सांगायचंय की जसं बीड जिल्ह्यामध्ये आका आका हा शब्द वापरला जातो, परभणी मधल्या हिंसाचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे। गोरबाड आणि ही सगळी त्याची पिलावळ ही त्यांच्या खालची गुन्हेगार आहेत, पण या प्रकरणात परभणी हिंसाचाराचा आका देवेंद्र फडणवीस आहे। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत आहे कुठलाही न्याय मिळेल अशी मला आशा नाही। त्यामुळे या सरकारमध्ये जे गृहमंत्री आहे त्याच्या आदेशाने हे सगळं जे कोम्बिंग ऑपरेशन झालंय, म्हणून आका इथं मजबूत मुख्यमंत्री पण बसलाय। म्हणून या आकाला जोपर्यंत आम्ही हात लावणार नाही, या आकावर जोपर्यंत आम्ही हे करत नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळणार नाही। म्हणून आका सहित सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी। आज वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्ह्याच्या वतीनं शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि शहीद विजय बाबा वाकोडे, त्याच पद्धतीनं संतोष देशमुख या सगळ्या व्यक्तींचे जे निर्घुणपणे खून करण्यात आलेले आहेत, यामध्ये संतोष देशमुख यांचा जो खून आहे तो एका व्यक्तीचा केलेला खून आहे, पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून हा स्टेटने केलेला खून आहे। त्याला फक्त घोरबांड पुरतं मर्यादित ठेवणं चुकीचं आहे। घोरबांड हा राज्याचा प्रतिनिधी आहे, घोरबांड म्हणजे स्टेट, घोरबांड म्हणजे पोलीस। त्यामुळे ही पोलिसांनी केलेली हत्या आहे। या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात लाखो करोडो लोक निषेध नोंदवत आहेत, पण आमचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं मनोहर भिडेला संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात उभं राहून भाषण करत होते, त्याच पद्धतीचं भाषण त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांच्या प्रोटेक्शनचं भाषण त्यांनी विधिमंडळात दादांत खोटं मेडिकलचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला असताना सोमनाथ सूर्यवंशी हे श्वसन विकारानं आणि दम्यानं वारले अशा प्रकारचं खोटं बोलण्याची शरम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला वाटायला हवी होती। मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्या प्रक्रियेवर आम्ही लक्ष ठेवून आहेत। जर पोलिसांनी या बदमाश लोकांवर पहिले 302 चे खटले दाखल करा, फक्त एकटा घोरबांड नाही, 6 ते 7 पोलीस कर्मचारी या सोमनाथ सूर्यवंशी यांना प्रचंड मारहाण करत असल्याचे आय विटनेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये उपलब्ध आहेत। मी वंचित बहुजन आघाडीचा वकील आघाडीचा एक वकील या नात्यानं आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे, भारताच्या संविधानाचा आर्टिकल 20 सब क्लॉज 3 मध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट द सेल्फ इन्क्रिमिनेशनचा एक लॉ आहे। कोणताच पोलीस अधिकारी कोणत्याच माणसाला मारहाण करून स्वतः विरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडू शकत नाही। जर पोलिसांना कायदा माहित नसेल तर पोलीस स्टेशन मध्ये संविधानाचे पुस्तक वाटण्याचं काम आम्ही करू। जर पोलिसांना आयपीसीचं सेक्शन 330A-B माहित नसेल, जर पोलिसांना एव्हिडन्स ऍक्टचं सेक्शन 25 माहित नसेल तर वंचित बहुजन आघाडी पोलिसांना ज्ञान द्यायचंय का? पोलिसांनी कुठल्याही पोलीस नेत्यांच्या अभिनेत्यांच्या इशाऱ्यावर नाचू नये, अन्यथा कल्याणमध्ये अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटर मध्ये ज्या पद्धतीनं 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करून जन्मठेप करण्याचे सुद्धा उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। जर लवकरात लवकर घोरबांड सहित 7 ते 8 कर्मचाऱ्यांवर 302 चे गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही येत्या काळामध्ये एक रीट पिटिशन असते हिबस कार्पस, या हिबस कार्पसचा वापर करून आम्ही या बदमाश लोकांवर 302 चे पण गुन्हे दाखल करू आणि यांना जन्मठेप जेलमध्ये डांबू। आणि पोलिसांना हे सांगणं गरजेचं आहे, इथं तुमचं राज्य चालणार नाही तर कायद्याचं राज्य चालेल। म्हणून वंचित बहुजन आघाडी सगळ्या पोलिसांना चेतावणी देते की कृपया कुठल्या नेत्याचं ऐकून तुम्ही कायदा हातात घेऊ नका। शेवटी आज कल्याणच्या प्रकरणात जे 5 पोलीस सस्पेंड होतील, डिसमिस होतील, त्यांना जन्मठेप होईल, त्यांचेही कुटुंब आहेत, त्यांचेही मुलं बाळ आहेत। म्हणून पोलिसांनी कुठल्या नेत्याचं ऐकून कायदा हातात घेऊ नये एवढीच आमची विनंती आहे। अन्यथा कायदा फक्त सर्वसामान्य माणसाला नाही, कायदा पोलिसांना सुद्धा आहे। आपल्या देशामध्ये न्यायाधीशांच्या सुद्धा हकालपट्टी करण्यासाठी इम्पिचमेंटची प्रोव्हिजन आहे, महाभियोगची प्रोव्हिजन आहे। त्यामुळे न्यायाधीश सुद्धा काही देव नाहीये, न्यायाधीश सुद्धा काही भगवान नाहीये, न्यायाधीशाचा सुद्धा हकालपट्टी करण्याच्या प्रोव्हिजन आहेत। तर पोलीस कोण लागून गेले आहेत? त्यामुळे पोलिसांनी जर दादांत चुका केल्या असतील तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, एवढंच इशारा आज वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष अनिल जाधव या ठिकाणी आहेत, आमचे नेते अविनाश भोसीकरजी आहेत, आमचे युवा प्रवक्ते तय्यब जफरजी आहेत, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भारती आहेत, मगर आहेत, अनेक आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। युवा आघाडी हजारोच्या संख्येने आणि खास करून
सोमनाथ सूर्यवंशीचा पूर्ण परिवार, त्यांची आई, त्यांचे दोन्ही भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आहे की तुम्ही पहिले खटले दाखल करा आणि मग चौकशा करा. हा अत्यंत चुकीचा आणि खोटेपणा चालू आहे. आम्ही चौकशा करून मग खटले दाखल करू, हे अत्यंत धादांत खोटं आहे. हे तुम्ही सामान्य लोकांना, धोत्र घालणाऱ्या लोकांना हे शिकवा. आम्ही वकील आहोत, आम्हाला कायदा सगळा माहिती आहे. मी स्पष्टपणे कलेक्टरांना सांगितलेलं आहे की या प्रकरणात जो जो आडवा येईल हायकोर्टामधून त्या प्रत्येकाला या खुनाच्या आरोपामध्ये आम्ही घेणार, एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे तसंच सूरज जाधव व संतोष पाईकराव यांच्या मारेकऱ्यांना निश्चितच 302 चा गुन्हा दाखल करून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, त्यांना असं आश्वासन दिलेलं आहे. पण सध्याची परभणीची अवस्था बघत असताल तर पोलिसच क्राईम करीत आहे, तर सर्वसाधारण माणसाचं जीवन खूप मुश्किल झालेलं आहे. तर तुम्ही बघत असाल या 1-1.5 महिन्यामध्ये 4 ते 5 भीमसैनिकाचा मर्डर झालेला आहे. यामध्ये एक तर सूर्यवंशी आहे, त्याला तर 1.5 महिन्यापासून, लोकनेते विजय वाकोडे त्याला बी 1.5 महिन्यापासून त्याला या प्रक्रियेपासून एक तर दूर ठेवला जाते आणि त्याला न्याय मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट बघितली, साधारण गोष्टीसाठी इथले काही असे गुंडगिरीचे लोक आहेत की चाकू घेऊन फिरत आहेत, तर पोलीस प्रशासन काय झोपलेलं आहे काय? अरे जेव्हा बघतो की कोणाही कुठं मर्डर झाला की तो म्हणून पागल आहे, येडा आहे, असं आहे, हेच प्रशासनाकडून उत्तर भेटत आहेत. दिवसा डवाळे आपण आपला करणारा बघितलं, दिवसा डवाळा संतोष पाईकराव यांचा खून करण्यात आलेला आहे, त्यानंतर सूरज जाधवचा मर्डर करण्यात आलेला आहे. आणि त्याला सर्व त्यांच्या आई वडिलांपाशी व्हिडिओ आहेत की त्याला कसं मारण्यात आलेलं आहे, तरी बी इथले PI आणि SP साहेब का शांत आहेत हेच मला वाटतंय की. आणि ते PM रिपोर्ट मध्ये असं क्लिअर सांगतायत की याच्यामध्ये घातपात आहे, तरी बी पोलीस प्रशासन शांत आहे. सर्वप्रथम आम्ही पोलिसांचा इथं जाहीर निषेध करतो. जब पुलिस थाने के अंदर पुलिस वाले ही मर्डर करते हैं तो जाहिर सी बात है परभनी की गलियों में मर्डर हो गए. हमने वंचित बहुजन आघाड़ी के द्वारा खुद CM से आदरणीय बाला साहब अंबेडकर ने मांग की, उसके बाद गृह मंत्री से बात की. वंचित लोग, वंचित वर्ग अंबेडकरवादी पूरे महाराष्ट्र में धरने आंदोलन कर रहे हैं. लेकिन एक बात जो इस देश में, इस राज्य में आपको नोट करनी चाहिए वो ये है कि अंबेडकरवादियों को कोई सुनने को तैयार नहीं है. अगर आप देखते हैं देश भर में ये जो पूरा सिलसिला चला है, ये सिलसिला चला है कि कई जो है तो संविधान के साथ जो है तो उसका साथ खिलवाड़ किया जाता है. कई अमृतसर के अंदर जो है तो कोई बाबा साहब की मूर्ति पर चढ़कर संविधान पर और अंबेडकरी विचारधारा पर हथौड़े चलाने का काम करता है. यहां तक कि आम आदमी तो छोड़ो, इस देश का गृह मंत्री मंत्रालय के अंदर खड़े होकर, सदन के अंदर खड़े होकर यह कहता है कि इस देश के अंदर अंबेडकर अंबेडकर बोलना फैशन हो चुका है. तो आपको यह बात स्पष्टपने से समझनी चाहिए कि अंबेडकर के खिलाफ, संविधान के खिलाफ, अंबेडकरवाद के खिलाफ पूरे देश में एक जो है तो सिलसिलेवार तरीके से साजिश की जा रही है. वंचित बहुजन आघाड़ी के जानिब से आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने देश के गृह मंत्री से मांग की है कि आप इसके पीछे चौकसी बिठाए, जांच कमेटी बिठाए. ये क्या हुआ कि पिछले 1 साल में पूरे देश में अंबेडकर पर, संविधान पर और अंबेडकर वादियों पर इस तरह के हमले हो रहे हैं. नंबर 2, सोमनाथ सूर्यवंशी यहां पर वकील की डिग्री लेने को आया था, वो यहां पर पत्थर चलाने को नहीं आया था, वो यहां पर किसी पर हमलावर नहीं हुआ था. वो सड़क पर अगर उतरा भी था तो संविधान को बचाने के लिए, जो संविधान को बचाना चाहता था आपने उसको मार दिया, और मारने के बाद आप उसके परिवार की गुहार तक सुनने को तैयार नहीं है. आपने क्या किया, 10 लाख रुपए का चेक आप उसकी मां को देकर ये समझाना चाहते हैं कि आपके बच्चे की कीमत 10 लाख रुपए है. लेकिन मैं उसकी मां को सलाम करता हूं कि हमको पैसा नहीं चाहिए, हमको इंसाफ चाहिए. मैं मीडिया के माध्यम से, मीडिया के द्वारा पूरे महाराष्ट्र को वंचित बहुजन आघाड़ी का राज्य प्रवक्ता होने की हैसियत से यह कहता हूं, जब तक सोमनाथ सूर्यवंशी को इंसाफ नहीं मिलेगा हम लोग ना शांति से बैठेंगे ना प्रशासन को बैठने देंगे.